आज आपण 12th फिजिक्सचा सेकंड चॅप्टर स्टार्ट करणार आहे. चॅप्टरचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. आता पहिल्यांदा बघूया की फ्लुइड म्हणजे काय. तर फ्लुइड इज अ सबस्टन्स दॅट कॅन फ्लो. जो सबस्टन्स फ्लो होऊ शकतो, वाहू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, फ्लुइड म्हणतो. आणि त्या फ्लुइडच्या आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे. आता फ्लुइडच्या कोणत्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज आपण स्टडी करणार आहे, तर फॉर एक्झाम्पल डेन्सिटी, फ्लुइडची डेन्सिटी, प्रेशर, विस्कॉसिटी, सरफेस टेन्शन. ओके, ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत फ्लुइडच्या त्यांना आपण म्हणतो मेकॅनिकल प्रॉपर्टीज. म्हणून या चॅप्टरचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. लक्षात आलं. ओके, आणि पहिल्यांदा आपल्याला दिलेलं आहे फ्लुइडची डेफिनेशन, ए सबस्टन्स दॅट कॅन फ्लो. आता हा चॅप्टर चालू करण्या अगोदर काही जरा बेसिक टर्म्स बद्दल आपण स्टडी करूया. तर पहिली बेसिक टर्म आहे पुढे दिलेली आपल्याला स्टेट्स ऑफ मॅटर. आता आपल्याला बऱ्याच वेळा झालेला आहे आजपर्यंत की मॅटरच्या टोटल 4 स्टेट्स असतात, आपल्याला माहिती. ओके, तर पहिली स्टेट असते सॉलिड, दुसरी लिक्विड, तिसरी गॅस आणि चौथी कुठली असते तर प्लाझ्मा. हे आपल्याला ऑलरेडी झालेलं आहे. पण आपण काय करूया, ज्या मॅटरच्या स्टेट आहेत त्या आपण 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करूया. ॲक्च्युली स्टेट्स ऑफ मॅटर किती आहेत, 4 आहेत. पण ह्या ठिकाणी मी तुम्हाला समजण्यासाठी मी 2 कॅटेगरीत काय केल्या, डिवाइड केल्या. पहिली स्टेट आहे मॅटरची सॉलिड आणि दुसरी आहे फ्लुइड. बघा, जे आपल्या चॅप्टरचं नाव आहे. ओके, आता सॉलिडबद्दल आपल्याला पहिल्यापासूनच बरीच माहिती आहे की सॉलिडजवळ एक फिक्स शेप असतो, फिक्स व्हॉल्यूम असतो आणि सॉलिड कधीही फ्लो होऊ शकत नाही. मग आपल्याला सांगितलंय सॉलिडजवळ फिक्स शेप आहे. मग तुम्ही हा बघताय, हा सॉलिड आहे किंवा हा पेन आहे. ह्या पेनजवळ एक फिक्स काय शेप आहे, फिक्स व्हॉल्यूम सुद्धा आहे याच्याजवळ. ओके, आणि हा फ्लो होऊ शकत नाही. आता सेकंड स्टेट्स मॅटरची स्टेट आहे तर फ्लुइड. आता फ्लुइडमध्ये आपण या तिघांना कन्सिडर केले किंवा फ्लुइडच्या आपण पुन्हा 3 कॅटेगरी केलेत. पहिली आहे लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा. आता बेसिकली लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा ह्या तिघांना आपण काय म्हणतो, फ्लुइड म्हणतो. मी तुम्हाला क्लिअर झालं असेल का फ्लुइड म्हणतो, कारण लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा हे फ्लो होऊ शकतात म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, फ्लुइड म्हणतो. आता यातला लिक्विड आणि गॅस ह्यांच्यामध्ये एक कॉमन प्रॉपर्टी आहे की लिक्विड आणि गॅस दोघांच्या जवळ ही शेप नाही, फिक्स शेप नाही. असं का, तर आपल्याला माहिती आहे लिक्विड अँड गॅसेस ॲक्वायर द शेप ऑफ कंटेनिंग व्हेसल. म्हणजे लिक्विड आणि गॅसला तुम्ही ज्या व्हेसलमध्ये घ्याल त्या व्हेसलचा शेप ते ॲक्वायर करतात. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया आता वॉटर घेऊ. ओके, वॉटर लिक्विड आहे म्हणजे फ्लुइडच्या कॅटेगरीमध्ये येतं. ओके, तर वॉटरला समजा मी एका बॉटलमध्ये घेतलं तर वॉटर काय करणार, बॉटलचा शेप काय करणार, ॲक्वायर करणार. तेच वॉटर जर मी पाईपमध्ये घेतलं तर ते पाईपचा शेप ॲक्वायर करणार आणि त्याला जर मी एका मोठ्या भांड्यामध्ये घेतलं तर ते भांड्याचा शेप ॲक्वायर करणार. त्यामुळे त्यांना फिक्स शेप नाही. ओके, ही झाली लिक्विड आणि गॅसची काय झाली, सिमिलॅरिटी झाली. पण यांच्यामध्ये एक महत्त्वाचा डिफरन्स आहे की लिक्विड जवळ एक फिक्स व्हॉल्यूम असतो, तसं गॅस जवळ नो फिक्स्ड व्हॉल्यूम. आता ह्याचं कारण काय, तर लिक्विडला तुम्ही कॉम्प्रेस करू शकत नाही. बघा, कॉम्प्रेस केलं तर काय होणार, व्हॉल्यूम काय होणार, चेंज होणार. बघा, मी कॉम्प्रेस करतोय, व्हॉल्यूम कमी झाला. ओके, मी जर अपोजिट डायरेक्शनला जर फोर्स अप्लाय केला तर व्हॉल्यूम काय झाला, इन्क्रीज झाला. पण तुम्ही लिक्विडला कॉम्प्रेसच करू शकत नाही. लिक्विड इज अ इनकॉम्प्रेसिबल, त्यामुळे त्याचा व्हॉल्यूम चेंज होऊ शकत नाही. सो इट हॅज अ फिक्स्ड व्हॉल्यूम. पण गॅसला आपण कॉम्प्रेस करू शकतो. सपोज एका सिलेंडरमध्ये तुम्ही काय घेतला, या सिलेंडरमध्ये गॅस घेतला, सो दिस इज अ गॅस. आणि इथं मी काय घेतला, एक पिस्टन घेतला आणि या पिस्टनला मी काय केलं, डाऊनवर्ड डायरेक्शनला पुश केलं. तर जसा हा पिस्टन खाली जाईल तसा ह्या गॅसचा व्हॉल्यूम काय होणार, कमी होणार ना. का कमी झाला, कारण गॅस काय झाला, कॉम्प्रेस झाला. बघा, गॅस इज ए कॉम्प्रेसेबल. किंवा जर हा मी पिस्टन काढून टाकला तर हा जो सिलेंडरमधला गॅस आहे तो पूर्ण रूममध्ये काय होणार, स्प्रेड होणार. मग त्यानं पूर्ण रूमला काय केलं, ॲक्वायर केलं. मग त्याचा व्हॉल्यूम, गॅसचा व्हॉल्यूम म्हणजे त्या रूमचा व्हॉल्यूम जो काय असेल तो. लक्षात येते. त्यामुळे गॅस कॉम्प्रेसिबल असल्यामुळे गॅस जवळ फिक्स्ड व्हॉल्यूम नाही, पण लिक्विड जवळ फिक्स्ड व्हॉल्यूम आहे, बिकॉज लिक्विड इज इनकॉम्प्रेसिबल. आणि दोघंही कशाच्या अंडर येतात, तर फ्लुइडच्या अंडर येतात, बिकॉज लिक्विड अँड गॅसेस बोथ कॅन फ्लो होऊ शकतात. ओके, फ्लुइडच्या अंडर तिसरी कॅटेगरी आहे प्लाझ्मा. आता प्लाझ्माबद्दल आपण जास्त डिस्कशन करणार नाही. आता प्लाझ्मामध्ये काय काय असतात, तर आयन्स असतात, इलेक्ट्रॉन्स असतात, न्यूट्रल ॲटम्स असतात प्लाझ्मामध्ये. ओके, सो प्लाझ्मा कॅन ऑल्सो फ्लो, सो इट कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ फ्लुइड. त्यामुळे इथून पुढं जर तुम्हाला विचारलं फ्लुइड म्हणजे काय, तर तुम्ही काय सांगणार, लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा ह्या तिघांना तुम्ही फ्लुइड म्हणून कन्सिडर करू शकता, कारण हे तिघही काय होऊ शकतात, फ्लो होऊ शकतात. सिंपल. ओके, आता आपण डिटेलमध्ये जाऊ. आता पहिल्यांदा आपण काय बघूया, तर सॉलिड आणि फ्लुइड ह्या आपण ज्या 2 कॅटेगरी केलेल्या आहेत त्या दोघांच्या मधला पहिल्यांदा आपण काय बघूया, डिफरन्स बघूया.
बघा मग पॉईंटचं नाव काय झालं आपल्या, डिफरन्स बिटवीन सॉलिड्स अँड फ्लुइड्स, ह्यांच्यामध्ये डिफरन्स. आता ह्यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे पहिल्यांदा आपण चर्चा करूया सॉलिडबद्दल. ओके, आता हा जो सॉलिड आहे ह्या सॉलिडवरती मी फोर्स अप्लाय करू शकतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि फोर्स पर युनिट एरिया म्हणजे फोर्स अपॉन एरिया इज नोन ॲज स्ट्रेस. ओके, आणि स्ट्रेसचे आपण इथं दोन टाईप बघणार आहे. पहिला जो स्ट्रेसचा टाईप आहे तो आपण बघणार आहे शियर स्ट्रेस आणि दुसरा आहे नॉर्मल स्ट्रेस. आता शियर स्ट्रेस म्हणजे काय, आता स्ट्रेस म्हणजे बेसिकली तुमच्या डोक्यात आलं पाहिजे फोर्स, फोर्स अपॉन एरिया म्हणजेच फोर्स पर युनिट एरिया. म्हणजे ज्यावेळी मी फोर्स अप्लाय करतो तर ज्या एरियावरती मी फोर्स अप्लाय केला आहे तर मी अप्लाय केलेला फोर्स अपॉन तो एरिया, ह्याला आपण म्हणतो स्ट्रेस. ओके, आता मी एक सॉलिड घेतो, समजा मी एक बॉडी घेतली फॉर एक्झाम्पल, आणि ह्या बॉडीवरती मी टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला. कसला फोर्स अप्लाय केला, टँजेन्शियल फोर्स. ओके, म्हणजे बघा इथं असा वरचा जो टॉपचा सरफेस आहे, बेस बॉटमच्या सरफेसवर फोर्स अप्लाय नाही केला, फक्त टॉप सरफेसवर फोर्स अप्लाय केला. मग टॉप सरफेसवर फोर्स अप्लाय केल्यामुळे फक्त टॉप सरफेस काय होणार, डिस्प्लेस होणार. मग तुम्हाला ही बॉडी आत्ता अशी दिसत आहे ABCD, आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर हा DC जो सरफेस आहे तो काय झाला, डिस्प्लेस झाला. मग D पॉईंट समजा इथं आला, त्याला आपण म्हणूया D डॅश, आणि C पॉईंट इथं आला, ह्याला आपण म्हणूया C डॅश. आणि तुम्हाला ह्या बॉडीचा नवीन शेप मिळाला. कुठला शेप मिळाला, ABC डॅश D डॅश. म्हणजे बॉडी अगोदर अशी होती, आता बॉडी अशी झाली. मग ह्या ठिकाणी ह्या बॉडीचा आपण काय म्हणूया, शेप काय झाला, चेंज झाला. काय चेंज झाला, शेप. साईज चेंज झाली का, नाही झाली, साईज तीच आहे, फक्त शेप चेंज झाला. का चेंज झाला शेप, कारण मी टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला. मग हा जो टँजेन्शियल फोर्स आहे पर युनिट एरिया इज नोन ॲज शियर स्ट्रेस. काय म्हणतो आपण त्याला, शियर स्ट्रेस. लक्षात आलं, किंवा टँजेन्शियल स्ट्रेस सुद्धा त्याला म्हणतात. तर TF म्हणजे काय, टँजेन्शियल फोर्स. हे समजलं. हां, पण सॉलिडजवळ एक महत्त्वाची प्रॉपर्टी असते. काय होतं, ज्यावेळी तुम्ही सॉलिडवरती फोर्स अप्लाय करता, भले तुम्ही तो टँजेन्शियल अप्लाय करा किंवा भले तो तुम्ही नॉर्मल म्हणजे ह्या एरियाला परपेंडिक्युलर अप्लाय करा, तर सॉलिडच्या आतमध्ये काय होतो, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप होतो. जो इंटरनल रिस्टोरिंग फोर्स तुम्ही अप्लाय केलेल्या फोर्सला काय करतो, अपोज करतो. ही सॉलिडची खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. मग कधी कधी आपण शियर स्ट्रेसची डेफिनेशन अशी पण लिहितो की इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया इज ऑल्सो नोन ॲज शियर स्ट्रेस. बघा मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही ज्यावेळी फोर्स अप्लाय करता, टँजेन्शियल फोर्स किंवा कुठलाही फोर्स, त्या सॉलिडमध्ये काय होतं, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप होतो. तो तुमच्या फोर्सला काय करतो, अपोज करतो. ओके, मग सध्या इथं दोन फोर्स झाले, एक तुम्ही अप्लाय केलेला टँजेन्शियल फोर्स आणि एक सॉलिडनं तुमच्यावरती अप्लाय केलेला इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. मग जर तुम्ही तुमचा फोर्स काढून टाकला, कुठला, टँजेन्शियल फोर्स, तर राहिला कुठला, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स विच इज अ नेट फोर्स. आणि तो ऍक्ट होतो आणि तुमची जी बॉडी आहे ती पुन्हा ओरिजिनल शेप काय करते, रिगेन करते. ओरिजिनल शेप रिगेन करते. ही सॉलिडची क्वालिटी आहे किंवा ही सॉलिडजवळ महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. लक्षात आलं. सो दिस इज शियर स्ट्रेस. ज्यावेळी तुम्ही टँजेन्शियल फोर्स अप्लाय करता त्यावेळी कुठला स्ट्रेस डेव्हलप होतो, तर शियर स्ट्रेस. ठीक आहे, हा झाला एक नंबरचा शियर. आता दुसरा जो स्ट्रेस आहे तो आहे नॉर्मल स्ट्रेस. हा शियर स्ट्रेस आणि हा नॉर्मल म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही बॉडीचा जो एरिया आहे, ह्या एरियाला तुम्ही कसा फोर्स अप्लाय करता, परपेंडिक्युलर. कसा अप्लाय केला, परपेंडिक्युलर. बघा ह्या एरियाला हा फोर्स कसा आहे, परपेंडिक्युलर. किंवा हा जो एरिया आहे ह्या एरियाला हा फोर्स कसा आहे, परपेंडिक्युलर. सो दिस परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया इज नोन ॲज नॉर्मल स्ट्रेस. आता ह्यामध्ये बॉडी तुमची काय होणार, कॉम्प्रेस होणार ना. म्हणून कधी कधी ह्याला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असं सुद्धा म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ए कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. किंवा आता मी काय करणार, सेम बॉडीवरती मी इनवर्ड डायरेक्शनला फोर्स अप्लाय करण्याऐवजी आउटवर्ड डायरेक्शनला फोर्स अप्लाय करणार. ह्या केसमध्ये तुमची बॉडी काय झाली, एक्सपांड झाली. बघा असा बाहेर फोर्स अप्लाय केला, तुमची बॉडी काय झाली, एक्सपांड झाली. पण तुम्ही जर बघितलं हे दोन्ही फोर्स कशा आहेत, एरियाला कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. म्हणून या दोन्ही स्ट्रेसला आपण कसला स्ट्रेस म्हणतो, नॉर्मल स्ट्रेस. त्यामधला पहिला टाईप कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस हा, आणि ह्याला आपण काय म्हणणार आहे, टेन्साइल स्ट्रेस. सो इट इज टेन्साइल स्ट्रेस.
सो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस अँड टेन्साईल स्ट्रेस कम अंडर द कॅटेगरी नॉर्मल स्ट्रेस. हे दोन्ही नॉर्मल स्ट्रेसचे टाईप आहेत. का टाईप आहेत? कारण दोन्ही ठिकाणी स्ट्रेस किंवा फोर्स कसा आहे? नॉर्मल आहे, म्हणजे परपेंडिक्युलर आहे. लक्षात येते? ओके, ह्याचं एक्झाम्पल तुम्ही जर रबर बँड घेतला, समजा हा रबर आहे, रबरला तुम्ही असा आउटवर्ड डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला, नॉर्मल स्ट्रेस, तर रबर काय होणार? स्ट्रेच होणार, म्हणजे एक्सपांड होणार. सो इट इज कॉल्ड एज ए टेन्साईल स्ट्रेस. आणि ह्या सॉलिडवरती, ह्या ब्लॉकवरती जर मी असा फोर्स अप्लाय केला आणि ह्याला मी प्रेस केलं, तर हा ब्लॉक काय होणार? कॉम्प्रेस होणार. इट इज कॉल्ड एज ए कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. ओके, पण ह्या दोन्ही केसमध्ये काय होणार आहे? सॉलिडच्या आतमध्ये एक इंटरनल रिस्टोरिंग फोर्स तयार होणार. आता रबरच्या केसमध्ये बघा, टेन्साईल स्ट्रेसमध्ये बघा, तुम्ही ज्यावेळी रबरला असं स्ट्रेस अप्लाय करून ताणता, मी त्याची लेंथ काय करता? इन्क्रीज करता. मग तुम्ही फोर्स कुठं अप्लाय करता? आउटवर्ड डायरेक्शनला. पण रबर जो आहे तो तुमच्यावरती आतल्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय करतो. म्हणजे रबरमध्ये इंटरनल रिस्टोरिंग फोर्स काय झाला? डेव्हलप झाला. आणि रबर हा सॉलिड आहे. तर सॉलिडमध्ये आपल्याला काय सांगायचं आहे? महत्त्वाचं ह्यात काय प्रूव्ह करायचं होतं की सॉलिडमध्ये इंटरनल रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप होतो ज्यावेळी तुम्ही सॉलिडवरती स्ट्रेस अप्लाय करता त्यावेळी किंवा फोर्स अप्लाय करता त्यावेळी. हे महत्त्वाचं आहे. ओके, हे झालं सॉलिडबद्दल. आता आपण बघूया फ्लुइडबद्दल. आता फ्लुइडवरती पण आपण काय करायचं? पुन्हा हे दोन स्ट्रेस अप्लाय करायचे. एक शिअर स्ट्रेस अप्लाय करायचा आणि एक नॉर्मल स्ट्रेस अप्लाय करायचा. आता ह्या सॉलिड ऐवजी काय माना? इथं फ्लुइड आहे. फ्लुइड आहे म्हणजे लिक्विड माना आपण. लिक्विड आणि गॅस दोघंही फ्लुइडच्या अंडर येतात. समजा मी लिक्विड घेतलं किंवा वॉटर घेतलं, समजा हे वॉटर असेल आणि वॉटरवरती जर तुम्ही टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला तर काय होईल? लक्षात विचार करा. तर हे जे वॉटर आहे, वॉटरवरती टँजेन्शियल फोर्स अप्लाय केल्यानंतर वॉटर काय होणार? फ्लो होणार. वॉटर तर असं करणार नाही किंवा लिक्विड असं करणार नाही की तुम्ही टँजेन्शियल फोर्स अप्लाय केल्यानंतर इंटरनल रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप करणार आणि तुमच्या टँजेन्शियल फोर्सला अपोज करणार. असं लिक्विडमध्ये, गॅसमध्ये किंवा फ्लुइडमध्ये होणं पॉसिबल नाही. लक्षात येते? म्हणजे थोडक्यात काय, तर शियर स्ट्रेसला तुमचं लिक्विड किंवा तुमचा फ्लुइड अपोज करत नाही. जर तुम्ही फ्लुइडला शियर स्ट्रेस अप्लाय केला तर फ्लुइड काय होणार? फ्लो होणार. ओके, म्हणून इथं महत्वाची प्रॉपर्टी सांगितलेली आहे. इट कॅनॉट, इट म्हणजे कोण? फ्लुइड कॅनॉट रेजिस्ट म्हणजे अपोज शियर स्ट्रेस. आणि खूप महत्वाची प्रॉपर्टी आहे. फ्लुइड कधीही शियर स्ट्रेसला अपोज करू शकत नाही. ते काय होणार? शियर स्ट्रेस अप्लाय केल्या फ्लो होणार. पण सॉलिडनं काय केलं? तुम्ही शियर स्ट्रेस अप्लाय केला, तुम्ही टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला, सॉलिडनं तुमच्यावरती इंटरनल रिस्टोरिंग फोर्स अप्लाय केला. असं फ्लुइड करू शकत नाही. ओके, तर तुम्हाला एक गोष्ट तर समजली की फ्लुइडवरती तुम्ही शियर स्ट्रेस अप्लाय करू शकत नाही किंवा तुमचा फ्लुइड शियर स्ट्रेसला अपोज करू शकत नाही. क्लिअर झालं? ठीक आहे. आता दुसरा स्ट्रेस कुठला? नॉर्मल स्ट्रेस. ओके, आता तुम्ही फ्लुइडवरती नॉर्मल स्ट्रेस अप्लाय करू शकता. हा करू शकत नाही, पण हा करू शकता. लक्षात येते? पण नॉर्मल म्हणजे कुठला? कॉम्प्रेसिव्ह का टेन्साईल? तर कॉम्प्रेसिव्ह. म्हणजे तुम्ही फ्लुइड घेतलं आणि फ्लुइडवरती काय केला? नॉर्मल स्ट्रेस, म्हणजे इथं आत फ्लुइड आहे आणि त्याच्यावरती नॉर्मल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस तुम्ही अप्लाय करू शकता, ज्याला पुढे जाऊन आपण नाव दिलेलं आहे प्रेशर. काय नाव दिलंय? प्रेशर. आणि आपल्याला माहिती आहे आपण फ्लुइडवरती प्रेशर अप्लाय करू शकतो. आणि प्रेशर म्हणजेच काय? फोर्स पर युनिट एरिया, फोर्स अपॉन एरिया. लक्षात आलं? मग रिझल्ट, फायनल रिझल्ट काय? फायनल रिझल्ट आहे तर फ्लुइडवरती तुम्ही कुठला स्ट्रेस अप्लाय करू शकता? तर फ्लुइडवरती तुम्ही नॉर्मल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस फक्त अप्लाय करू शकता. सो दिस इज द रिझल्ट. फ्लुइड्स कॅन ओनली बी सब्जेक्टेड टू नॉर्मल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. लक्षात आलं? आणि सॉलिडचं काय म्हणणार? सॉलिड कॅन बी सब्जेक्टेड टू शियर स्ट्रेस ॲज वेल ॲज नॉर्मल स्ट्रेस. म्हणजे सॉलिडवरती हे दोन्ही स्ट्रेस अप्लाय करू शकता आणि फ्लुइडवरती फक्त नॉर्मल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. ओके, आता आणखी एक टर्म आपल्याला 11th मध्ये झाली होती, ज्याला आपण म्हणतो, हे दिलेलं आहे बघा, शियर मॉड्युलस. काय म्हणतो आपण त्याला? शियर मॉड्युलस, किंवा ह्याला कधी कधी म्हणतात मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आणि याचा सिम्बॉल असतो इटा, तुम्हाला आठवत असेल. आणि शियर मॉड्युलसचा फॉर्म्युला काय आठवतोय? शियर स्ट्रेस अपॉन शियर स्ट्रेन. आता ह्यात जास्त डीपमध्ये आपण जाणार नाही. स्ट्रेन म्हणजे काय? चेंज इन डायमेन्शन्स अपॉन ओरिजिनल डायमेन्शन्स. ह्या ठिकाणी चेंज इन डायमेन्शन्स इथं कोण येणार आहे? तर थिटा. ह्या ठिकाणी शियर स्ट्रेन कोण आहे? थिटा. कारण थिटा डिग्रीनं तुमच्या बॉडीचा काय चेंज झालाय? शेप चेंज झालाय. आता तुम्हाला आणखी गोष्ट कळाली असेल की शियर स्ट्रेस इज रिलेटेड टू चेंज इन शेप अँड नॉर्मल स्ट्रेस इज रिलेटेड टू चेंज इन साइज. चेंज इन साइज.
म्हणजे शिअर स्ट्रेसमध्ये बॉडीचा फक्त शेप चेंज होतो, साईज चेंज होत नाही. आणि नॉर्मल स्ट्रेसमध्ये काय होतं, बॉडीचं काय होतं, साईज चेंज होते. बघा ह्या ठिकाणी साईज कमी झाली, ह्या ठिकाणी साईज वाढली, पण शेप चेंज झाला नाही. जो काय शेप आहे तो आहे तसा राहणार. ओके. हां, आता आपलं काय चाललं होतं, हां, शिअर मॉड्युलस म्हणजेच मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इज अ रेशिओ ऑफ शिअर स्ट्रेस अँड शिअर स्ट्रेन. शिअर स्ट्रेस तर काय, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स अपॉन एरिया, आणि शिअर स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन डायमेन्शन्स अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. आणि शिअर स्ट्रेनचा फॉर्म्युला आला होता थीटा. आता डिटेलमध्ये मी सांगत ना, 11th झालेला आहे. ओके. मग शिअर मॉड्युलसचा फॉर्म्युला काय येणार, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स अपॉन एरिया अपॉन थीटा विच इज, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. ओके. आता मला सांगा, जर मी तुम्हाला विचारलं, हा झाला सॉलिडसाठी ना, जर मी तुम्हाला विचारलं फ्लुइडचा शिअर मॉड्युलस किती असतो, तर आपल्याला माहिती आहे शिअर मॉड्युलस म्हणजे शिअर स्ट्रेस अपॉन शिअर स्ट्रेन. पण शिअर स्ट्रेस किती येणार फ्लुइडचा, तर शिअर स्ट्रेस म्हणजे काय, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स अपॉन एरिया. आणि आपण आत्ताच प्रूव्ह केलं की फ्लुइडमध्ये इंटरनल रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप होऊ शकत नाही किंवा होत नाही. मग इंटरनल रिस्टोरिंग फोर्स in the fluid is 0, so 0 upon area 0, so shear stress in case of fluid is 0. जर shear stress 0 असेल तर shear modulus पण किती असणार, 0 असणार. हो का, shear modulus of a fluid is 0. किंवा आपण असं म्हणू शकतो shear modulus is related with change in shape. आणि फ्लुइड जवळ आपल्याला माहिती आहे शेप नसतो, मग फ्लुइड जवळ शेपच नसेल तर फ्लुइड जवळ shear modulus पण नसणार आहे किंवा त्याचा shear modulus 0 असणार आहे. लक्षात आलं. ओके. आता सगळे पॉईंट कव्हर झाले. फ्लुइडची डेफिनेशन झाली, फ्लुइड कॅनॉट रेजिस्ट शिअर स्ट्रेस. ओके. पुन्हा शिअर मॉड्युलस ऑफ फ्लुइड इज 0, हे सगळे महत्त्वाचे पॉईंट आहेत. पुढं ए फ्लुइड फ्लोज अंडर द ॲक्शन ऑफ फोर्स. आणि आपण आताच बघितलं, जर फ्लुइडवर तुम्ही टेंजेन्शियल फोर्स अप्लाय केला तर फ्लुइड काय होणार, फ्लो होणार. मग तेच सांगितलंय, फ्लुइड फ्लोज अंडर द ॲक्शन ऑफ फोर्स ऑर प्रेशर ग्रॅडियंट. आता प्रेशर ग्रॅडियंट म्हणजे एक प्रकारचा फोर्सच असतो, एक प्रकारचा फोर्स असतो जो हायर प्रेशर टू लोअर प्रेशर काय होतो, अप्लाय होतो. म्हणजे आपण काय म्हणूया, जर तुम्ही फ्लुइडवरती फोर्स अप्लाय केला किंवा प्रेशर ग्रॅडियंट अप्लाय केलं तर तुमचं फ्लुइड काय होणार, फ्लो होणार. ओके. आणि हे तर आता ऑलरेडी झालं आपलं, फ्लुइड कॅन ओनली बी सब्जेक्टेड टू नॉर्मल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. फ्लुइडवर तुम्ही फक्त नॉर्मल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसच अप्लाय करू शकता. टेंजेन्शियल स्ट्रेस, टेंजेन्शियल फोर्स किंवा शिअर स्ट्रेस अप्लाय करू शकत नाही. लक्षात आलं. मला वाटतं हे आपलं क्लिअर झालेलं आहे. आता आपण बघूया फ्लुइडच्या प्रॉपर्टीज, या तुम्हाला मे बी एक्झाममध्ये 2 मार्काला विचारू शकतील. आता मी इथं फ्लुइडच्या प्रॉपर्टीज लिहितो. टोटल 3 प्रॉपर्टीज आहेत. त्या अगोदर तुम्ही हे सगळं लिहून घ्या, हे महत्त्वाचं आहे. ओके. सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, ज्या आपण ऑलरेडी आता स्टडी केलेल्या आहेत. सेपरेट सांगण्याची काही गरज नाही, तरी सुद्धा आपण 1 by 1 बघूया. पहिली फ्लुइडची प्रॉपर्टी काय सांगितली, दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन. म्हणजे तुमचं जे फ्लुइड आहे ते डिफॉर्मेशनला अपोज करत नाही. आता डिफॉर्मेशन म्हणजे काय, आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं की चेंज इन साईज किंवा चेंज इन शेपला आपण काय म्हणतो, डिफॉर्मेशन. जसं सॉलिडचं डिफॉर्मेशन कधी होणार, ज्यावेळी तुम्ही सॉलिडवरती शिअर स्ट्रेस अप्लाय करणार त्यावेळी त्याचा काय होणार, शेप चेंज होणार. ओके. इट इज कॉल्ड एज अ डिफॉर्मेशन. आणि ज्यावेळी तुम्ही नॉर्मल स्ट्रेस अप्लाय करणार सॉलिडवरती तर सॉलिडची साईज काय होणार, चेंज होणार. त्याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, डिफॉर्मेशन. सो डिफॉर्मेशन मीन्स चेंज इन साईज ऑर चेंज इन शेप. पण हे झालं सॉलिडचं. फ्लुइडचं काय सांगितलंय, फ्लुइड डू नॉट अपोज डिफॉर्मेशन. तुमचं जे फ्लुइड आहे ते डिफॉर्मेशनला अपोज करणार नाही. तुम्ही फ्लुइड घेतलं, त्याच्यावर फोर्स अप्लाय केला, ओके, तर तो काय होणार, फ्लो होणार. तुमचं फ्लुइड काय झालं, फ्लो झालं. म्हणजे तुमच्या फ्लुइडचा काय झाला, शेप चेंज झाला. लक्षात येते. म्हणजे तुमच्या फ्लुइडनं डिफॉर्मेशनला अपोज केला नाही. दे गेट परमनंटली डिफॉर्म्ड. त्यांच्यामध्ये परमनंटलं डिफॉर्मेशन काय होतं, डेव्हलप होतं. ओके. दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. हे आत्ताच जाईल. फ्लुइड जवळ कुठली ॲबिलिटी असते, क्षमता असते फ्लो होण्याची, वाहत जाण्याची. दे हॅव ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ कंटेनर. हे पण झालंय. फ्लुइडला तुम्ही ज्या कंटेनरमध्ये टाकाल त्या कंटेनरचा शेप ॲक्वायर करणार. लक्षात येते. ओके. कारण फ्लुइड जवळ स्वतःचा असा फिक्स्ड शेप नसतो. हे ऑलरेडी झाले. आता ज्यावेळी आपण काय करतो, ॲक्च्युली फ्लुइडचा स्टडी करण्याच्या 2 ब्रँच आहेत. इथं त्या मी 2 ब्रँचची नावं लिहितो. एक आहे तुमची हायड्रोस्टॅटिक आणि एक आहे हायड्रोडायनॅमिक. ओके. हायड्रोचा अर्थ लिक्विड किंवा फ्लुइड आणि स्टॅटिकचा अर्थ रेस्ट.
म्हणजे ज्या ब्रँचमध्ये तुम्ही रेस्ट लिक्विडचा स्टडी करता त्याला म्हणतो आपण हायड्रोस्टॅटिक, आणि डायनॅमिक म्हणजे मोशन. म्हणजे ज्या ब्रँचमध्ये तुम्ही मोशनमध्ये असणाऱ्या फ्लुइडचा किंवा लिक्विडचा स्टडी करता त्याला आपण म्हणतो हायड्रोडायनॅमिक. आता जे लिक्विड मोशनमध्ये आहे त्याचा स्टडी करणं थोडं जरा कॉम्प्लिकेटेड आहे. ओके, मग ते इझी करण्यासाठी तुम्हाला फ्लुइडच्या बाबतीत काही गोष्टी ॲझ्युम कराव्या लागतात. ओके, फ्लुइडला काही कंडिशन्स अप्लाय करावं लागतात. अशा फ्लुइडला आपण म्हणतो आयडियल फ्लुइड. ओके, रिअल फ्लुइड वेगळं आणि आयडियल फ्लुइड वेगळं. आता आयडियल फ्लुइड डज नॉट एक्झिस्ट इन द नेचर. हे आयडियल फ्लुइड म्हणजे आपण काय म्हणू की नेचरमध्ये अवेलेबल नाही, पण आपण काही गोष्टी ॲझ्युम केल्यात आणि त्या गोष्टी ॲझ्युम करूनच आपण फ्लुइडचा काय करतो, स्टडी करतो. अशा फ्लुइडला आपण म्हणतो आयडियल फ्लुइड. मग काय ॲझ्युम करतो आपण, किंवा प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. सो आयडियल फ्लुइड इट इज इनकॉम्प्रेन्सिबल. म्हणजे जे फ्लुइड कसा इनकॉम्प्रेन्सिबल आहे, जे कॉम्प्रेस होऊ शकत नाही. आता जे कॉम्प्रेस होऊ शकत नाही म्हणजे त्याचा व्हॉल्यूम चेंज होऊ शकत नाही, तर आपल्याला डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे, रो मीन्स डेन्सिटी. डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. आता एखाद्या फ्लुइडचं मास तर फिक्स असणार आहे आणि व्हॉल्यूम कधी चेंज होतो, जर ते फ्लुइड कॉम्प्रेसिबल असेल तर. पण आपण काय सांगितलंय, आयडियल फ्लुइड इज इनकॉम्प्रेन्सिबल, जे कॉम्प्रेस होऊ शकत नाही म्हणजे ज्याचा व्हॉल्यूम चेंज होऊ शकत नाही. आता व्हॉल्यूम पण चेंज होत नाही, मास पण चेंज होत नाही, म्हणजे डेन्सिटी सुद्धा चेंज होणार नाही. म्हणून ज्या फ्लुइडची डेन्सिटी काय असते, कॉन्स्टंट असते, अशा फ्लुइडला म्हणायचं इनकॉम्प्रेन्सिबल. म्हणजे थ्रूआउट आपण काय करणार, ज्या वेळी आपण आयडियल फ्लुइड घेणार त्यावेळी आपण असं म्हणणार आहे की त्या फ्लुइडची डेन्सिटी फिक्स आहे, कॉन्स्टंट आहे, ती चेंज होत नाही. सो इट इज कॉल्ड एज आयडियल फ्लुइड. सेकंड प्रॉपर्टी, इट्स फ्लो इज इररोटेशनल. म्हणजे ज्या फ्लुइडचा फ्लो कसा आहे, इररोटेशनल. तर इररोटेशनल म्हणजे आपल्याला माहिती आहे, रोटेशनल मोशनचा आपण स्टडी केलाय. म्हणजे जो फ्लो कसा असतो, स्मूथ असतो, एकसारखा स्मूथ, ज्याच्यामध्ये टर्ब्युलन्स नसतो, त्याला आपण म्हणायचं तो फ्लो कसा आहे, इररोटेशनल. आता फॉर एक्झाम्पल समजा एक लिक्विड फ्लोमध्ये आहे, ते असं वाहत आहे, समजा पाणी घेऊया आपण, आणि त्या पाण्यामध्ये तो फ्लो कसा पाहिजे, स्मूथ पाहिजे. त्या पाण्यामध्ये तुम्ही समजा एक बॉल टाकला जो त्याच्यामध्ये फ्लोटिंग म्हणजे तरंगत आहे, तो बॉल असा त्या पाण्याबरोबर वाहत निघालाय. ओके, पण त्या बॉलजवळ रोटेशनल, तो बॉल फक्त फ्लो झाला पाहिजे, रोटेट नाही झाला पाहिजे. तो फक्त त्या पाण्याप्रमाणे, लिक्विडप्रमाणे फ्लो झाला पाहिजे एकसारखा, तो रोटेट नाही झाला पाहिजे. मग त्यावेळी तो त्या लिक्विडचा जो फ्लो आहे त्याला आपण म्हणणार इररोटेशनल, स्मूथ, नॉट टर्ब्युलन्स. लक्षात येतोय, म्हणजे रोटेशनल मोशन नसणार आहे. ठीक आहे. इट इज नॉन विस्कस. आता नॉन विस्कस म्हणजे काय, त्या फ्लुइडची विस्कॉसिटी काय पाहिजे, 0 पाहिजे. अशा फ्लुइडला आपण काय म्हणतो, नॉन विस्कस. आता विस्कॉसिटी ह्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. विस्कॉसिटी म्हणजे काय, तुम्ही जर 2 फ्लुइड घेतले, 2 लिक्विड घेतले, एक घेतलं वॉटर आणि एक घेतलं हनी. हनी म्हणजे आपण मध ज्याला म्हणतो. ओके, आणि वॉटर एका ग्लासमध्ये घेतलं आणि थोडंसं टिल्ट केलं आपण ग्लासला असं, तर सगळं पाणी ग्रॅव्हिटीमुळे आपण काय म्हणतो खाली सांडू शकतं. लक्षात येते. ओके, पण ते जर तुम्ही हनीला घेतलं आणि हनीला टिल्ट केलं तेवढ्याच अँगलनं, किंवा खूप जास्त जरी टिल्ट केलं, तर हनीचा जो फ्लो असणार आहे, ओके, तो कसा असणार आहे, स्लो असणार आहे. ते एकदम पाण्यासारखं खाली जमिनीवर सांडू शकत नाही. मग काय डिफरन्स आहे वॉटरमध्ये आणि हनीमध्ये, तर आपण काय म्हणणार, हनी इज मोअर व्हिस्कस दॅन वॉटर. असं का, तर हनी जो लिक्विड आहे, जो फ्लुइड आहे, त्याच्या ज्या लेयर्स आहेत हनीच्या, त्याच्यामध्ये इंटरनल फ्रिक्शन जास्त आहे ॲज कम्पॅरेटिव्ह टू वॉटर, लेयर्स ऑफ वॉटर. लक्षात येते, इंटरनल फ्रिक्शन काय हनीमध्ये जास्त आहे. मग अशा फ्लुइडला ज्याच्यामध्ये इंटरनल फ्रिक्शन जास्त असतं, असं त्याला आपण म्हणतो व्हिस्कस फ्लुइड, किंवा त्याची विस्कॉसिटी जास्त आहे. म्हणून हनीची विस्कॉसिटी जास्त आहे असं आपण म्हणूया. पण आपल्याला काय सांगितलंय, आयडियल फ्लुइडची विस्कॉसिटी काय पाहिजे, 0 पाहिजे. त्याजवळ विस्कॉसिटी नको आहे, म्हणजे ते कसं पाहिजे, नॉन विस्कस पाहिजे. लक्षात दिलंय, तर त्याला तुम्ही काय म्हणणार, आयडियल फ्लुइड. ॲक्च्युली रिअल फ्लुइड जवळ थोडी विस्कॉसिटी असते, आणि त्याच्या ज्या लेयर्स असतात रिअल फ्लुइडच्या, त्याच्यामध्ये इंटरनल फ्रिक्शन असतं, म्हणजे टँजेन्शियल फोर्स असतो. म्हणजे त्याजवळ थोडासा आपण म्हणूया की शिअर स्ट्रेस असतो. कुणाजवळ, रिअल लिक्विड जवळ. रिअल फ्लुइड जवळ, आयडियल फ्लुइड जवळ नाही. तर आयडियल फ्लुइड कसा आहे, नॉन विस्कस, इट्स विस्कॉसिटी इज 0. तर तुम्ही त्याला काय म्हणायचं, आयडियल फ्लुइड. आणि लास्ट प्रॉपर्टी ऑफ आयडियल फ्लुइड, इट्स फ्लो इज स्टेडी. आयडियल फ्लुइडचा फ्लो कसा पाहिजे, स्टेडी पाहिजे. म्हणजे त्याच्या प्रत्येक पॉईंटची, त्या फ्लोच्या प्रत्येक पॉईंटची व्हेलॉसिटी, समजा हा काय आयडियल फ्लुइड आहे आणि तो फ्लोमध्ये आहे, तर ह्या पॉईंटची व्हेलॉसिटी आणि ह्या पॉईंटची व्हेलॉसिटी सेम पाहिजे, किंवा प्रत्येक पॉईंटची व्हेलॉसिटी काय पाहिजे, सेम पाहिजे. तरच तुम्ही त्याला काय म्हणू शकता, तो फ्लो स्टेडी आहे आणि ते जे फ्लुइड आहे ते आयडियल आहे. लक्षात आलं. मला वाटतंय तुमचं आता पूर्णपणे क्लिअर झाला आहे. आणि ह्या बोर्डवर जे दिलंय तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. पूर्णपणे इंट्रोडक्शन ह्या चॅप्टरचं आपल्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे काय झालं आहे, कव्हर झालेलं आहे. ओके, मला वाटतं तुम्हाला काही शंका नाही.
डिटेल सिलेबससाठी किंवा पूर्ण सिलेबससाठी डिस्क्रिप्शनमध्ये आपण आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे. ते ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. त्याच्यावरती आपण पूर्ण सिलेबस हळूहळू अपलोड करणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.